मनसेमधून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे। अनेक दिवसांपासून महाजन नाराज असल्याची चर्चा होती। आज अखेर त्यांनी राजीनामा दिलेत। संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना हा मोठा धक्का आहे। अनेक दिवसांपासून प्रकाश महाजन नाराज होते। अखेर आज त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे। मनसे नेते प्रकाश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये नाराज होते। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी दोघांनी एकत्र आल्यानंतर प्रकाश महाजन यांनी आनंद व्यक्त केलेला। मात्र मनसेमध्ये ते काही दिवसांपासून नाराज होते। त्यांनी राजीनामे दिलेले आहेत। त्याबद्दल अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, नाशिकमध्ये प्रकाश महाजन यांना बोलवलं नव्हतं बैठकीसाठी आणि त्यानंतर त्यांची नाराजी स्पष्टपणे उघड झाली होती। आपण बघतोय की एकीकडे जे आहे ते मनसेच्या नेत्यांकडून आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जी आहे ती त्या ठिकाणी खरं तर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि दुसरीकडे आपण बघितलं तर प्रकाश महाजन यांना न बोलवल्यामुळे एक नाराजीचं वातावरण त्या ठिकाणी उपस्थित असलेलं बघायला मिळालं होतं। एकूण जर बघितलं तर प्रकाश महाजन हे अत्यंत महत्त्वाचे मनसेचे नेते आहेत। मात्र त्या ठिकाणी त्यांना उपस्थित का बोलवलं नाही या संदर्भात खरं तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अंतर्गत नाराजी आहे का, अंतर्गत राजकारण या निमित्तानं बघायला मिळतंय का असं देखील पाहायला मिळत आहे। मात्र हे नाराजी सत्र आता मनसेमध्ये दिसून येत आहे। याचा संभाजीनगरमध्ये मनसेला कितपत फटका बसू शकतो? नक्कीच प्रकाश महाजन अत्यंत वरिष्ठ नेते आहेत आणि एकूणच ते जी मतं व्यक्त करतात त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर मोठा फटका खरं तर या निमित्तानं मनसेला बसण्याची शक्यता आहे। कारण संभाजीनगरचा एक बोलकं व्यक्तिमत्व म्हणून प्रकाश महाजन यांच्याकडे पाहिलं जायचं। मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे एक नाराजी आणि मनसे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।